हॉकी आणि चांगला प्रतिसाद आहे लोकांचा. लोक जुळत चाललेत. लोकांचा तिसरा पर्याय म्हणून माझ्याकडनं बघण्याचा एक हे तयार झालंय आणि लोकांचं असं म्हणणं आहे की खरंच आम्ही तुमच्या बरोबर आहोत आणि आपण हा निवडणूक जिंकू शकतो. मी केलेले कामं 10 वर्ष 12 वर्ष मी नगरसेवक आहे, त्याच्या लोकांपर्यंत जे मी केलेले कामं आहेत ते पोहोचवतो आणि माझा विजन पोहोचवतो शिवाजीनगरसाठी. छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचा तो माझा विजन आहे, ते लोकांपर्यंत पोहोचवतो आणि तेच सांगतो की हे जर आपल्याला करायचं असेल तर मला निवडून द्या. माझ्याकडे एक विजन आहे. नुसते तेच आश्वासन, खोटे आश्वासन आणि ह्याला भूलथापांना बळी पडू नका. काहीच असं परत होणार नाही आणि लोक परत त्या भूलथापांना बळी पडू नका असं मी त्यांना सांगतो. आणि नवीन जो विजन आहे, एक नवीन उमेदवार आहे तुमच्याकडे आणि एक पर्याय आहे, त्याला निवडून द्या. आपण खरंच या सोन्याच्या संधी करून एक आयडियल कॉन्स्टिट्युएन्सी तयार करून अख्ख्या महाराष्ट्राला दाखवू. तरुणांसाठी पहिले तर जॉब, त्यांच्यासाठी हेल्थ आणि एज्युकेशन असेल आणि स्पोर्ट्स असेल. स्पोर्ट्स मध्ये तरुणाई गेली पाहिजे. जे आज ड्रग्ज, गुंडगर्दी, गुन्हेगारीमध्ये डायव्हर्ट झालेले आहेत, त्याला आपल्याला स्पोर्ट्सकडे डायव्हर्ट करायचं, एज्युकेशनकडे डायव्हर्ट करायचे. याच्यासाठी माझ्याकडे खूप प्लॅन्स आहेत, तर त्याच्यावरती मी वर्किंग करणार आहे. आव्हान आहे, मी पहिले पण बोललो, आव्हान मोठं आहे पण अशक्य नाही. आणि आज तुम्ही बघताय जर लोकांचा प्रतिसाद एवढा आहे तर लोकांना त्या नेत्यांची, ते काय ते नेते येऊन इथे लोकांचे कामं करणार नाही. शिवाजीनगर मतदारसंघात मी इथला आहे, मी प्रॉपर आहे, लोकांची एक्सेसिबल इझिली आहे. माझा नंबर पाहिजे तर आज मीडियामध्ये असा कुठलाच नेता नसेल की नंबर शेअर करू शकतो. मी आज तुमच्या समोर माझा नंबर शेअर करतो. मी 24 तास लोकांसाठी अवेलेबल आहे. असा माणूस जर लोकांना मिळाला तर ते का नेत्यांच्या भाषणाला ऐकतील आणि त्याच्यावरती भूलथापांवर बळी पडतील. माझा नंबर आहे 9049494949. 24 आवर्स काही कंप्लेन असतील, काही असेल, मी त्यांच्यासाठी तयार आहे करण्यासाठी. आणि इमानदार हवा छत्रपती शिवाजी नगरला. मनीष आनंद हा आमदार हवा.